चला सुजित मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. डॉक्टर के बी विशे आणि संतोष विशे या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत. सुजित मॅन ऑफ द मॅचचा मानकरी दरम्यान बंटी पाटील यांना आपण सन्मानित करीत आहोत. सन्माननीय अतिथी आदरणीय हनुमान पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांच्या सोबतीला वसंत पाटील माजी सरपंच यांचंही आगमन झालेलं आहे. अनिल जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आज पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला अनुभवायला मिळते. राजेश पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपले मनपूर्वक स्वागत. आपण बंटी पाटील साहेबांना सन्मानित करतोय. माईची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. खेळ सुरू झालेला आहे आणि एक मला वाटतं सुंदर झेल सुद्धा शेखर दळवी यांच्याकडनं टिपला गेला. अवघड झेल होता आणि सुरेख झेल मैदानावर पण अनुभवतोय. बंटी पाटील साहेब यांचा हा सन्मान. एका बाजूला असतील गोरखनाथ सुतार तर दुसऱ्या बाजूला असतील अनिल सुतार जे पोलीस पाटील आहेत. विकी माणेकर आपण पुढे यायचं आहे, आपला सन्मान घ्यायचा आहे. मी या ठिकाणी अनिल सुतार साहेबांना विनंती करतो आपल्याशी बसते आपण विकी माणेकर यांना सन्मानित करायचं आहे. सुजितला विनंती करतो. सुजित मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्वरित यायचं आहे. सुजित यस. मी सन्माननीय आदरणीय हनुमान पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी द्यायची आहे. जी ट्रॉफी आम्हाला मदन जाधव यांच्या सौजन्यानं लाभली. दरम्यान सन्माननीय अतिथींना आपण सन्मानित करीत आहोत. एक देखणा सोहळा आहे, पाहुण्यांची मांदियाळी आहे. हनुमान पाटील साहेबांना विनंती करतो MD यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी लाभलेली ती आपण प्रदान करणार. सुजितनं 26 धावांची विस्फोटक खेळी केली होती, त्याद्वारे तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. मला वाटतं एक षटकार अजून लागतो आहे. जबरदस्त अशा पद्धतीनं आपल्याला मैदानावरती खेळ पाहायला मिळतो. कारण फायनल के पहिले फायनल हम देख रहे. एका बाजूला असेल किंग 11 खानिवली, दुसऱ्या बाजूला असेल जेम 11 कुकसे. हेल या ठिकाणी आहे, तो आपण प्रदान करणार आहोत. संदेश पाटील चापे यांच्या सौजन्याने आम्हाला हेल मिळालं. मी कतोरे साहेबांना विनंती करेन. हेल आहे. मी रघुनाथ पाटील साहेब विनंती करतो हेल आपण प्रदान करा. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी सुजित स्वीट बॉक्स आहे. कतोरे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते स्वीट बॉक्स आपण प्रदान करायचा आहे. देवानंद माळी यांच्याकडनं आम्हाला लाभलेला आहे. संदेश पाटील साहेब यांच्याकडनं हेल लाभलेला होता. आणि आणखी एक गिफ्ट हॅम्पर आहे, तो आपण प्रदान करणार आहोत. मी KV विशे यांना विनंती करतोय. गिफ्ट हॅम्पर आहे या ठिकाणी, तो आपण प्रदान करायचा आहे. डॉक्टर KV विशे यांच्या शुभ हस्ते तो प्रदान केला जाईल. लगेच आपण वळणार आहोत सामन्याकडे, कारण सामना सुरू झालेला आहे आणि फायनल के पहिले फायनल म्हणून या खेळाकडे पाहतो. थोडासा वेळ आहे आपल्याकडे, तर लगेच आपण पुढचा सन्मान करून घेणार आहोत. डॉक्टर KV विशे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विद्यमान सरपंच पोलीस पाटील सन्माननीय अनिल सुतार साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे डॉक्टर KV विशे यांना. सरपंच चषक 2025 जैन विकी स्पोर्ट कुकसे हा संघ आपण इन ॲक्शन पाहतोय. दुसऱ्या बाजूला किंग 11 खानिवली दरम्यान सन्मान होत आहे. सन्माननीय अतिथी डॉक्टर KB विशे. जर कोणाला मुदखड्याचा त्रास होत असेल तर खरंच सांगतो तुम्हाला, ऑपरेशनपासून तुम्हाला वाचायचं असेल तर डॉक्टर KB विशे अतिशय सुंदर अशा पद्धतीने ट्रीट करत असतात. अनेक त्यांच्याकडे आपण जर गेलात तर होमिओपॅथी त्यांची क्लिनिक आहे, त्या माध्यमातून खूप सुंदर ते आम्हाला
पेशंटला त्यांनी ठणठणीत बरं केलं आम्ही पाहिलं. दरम्यान आणखी एका सन्मानाकडे जातो आपण. संतोष विशे साहेब या ठिकाणी आहेत. मी पुन्हा अनिल सुतार साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते संतोष विशे यांना सन्मानित करा. आणि याच्यानंतर लगेचच आणखी एक सन्माननीय अतिथी आलेले आहेत. अनिल जाधव साहेब यांना आपण सन्मानित झालेला आहे आणि उद्याही येणार आहेत. मी इथेच आहे, मी तुमच्यातलाच एक भाग आहे असं अनिल दादा सांगता आहेत. यस, कारण मला वाटतं पहिल्या षटकाचा खेळ पूर्णपणे आपल्याला या सत्कारामध्ये आपण व्यस्त होतो. मात्र मैदानावर काय घडणार आहे ऐकणार आहोत. आमचे गुरुवर्य समालोचक, महाराष्ट्राचा हा बुलंद आवाज आहे मराठी, अतिशय सुंदर कर्ण मधुर अशा आवाजानं त्यांनी महाराष्ट्राला मोहिनी घातलेले गुरुवर्य बालशंकर अय्यर सर सज्ज आहेत. धन्यवाद गणेश गायकवाड. फार मोठ्या प्रमाणात सगळे मान्यवर व्यासपीठावर स्थानबद्ध आहेत. त्यांच्याकडून दोन्ही संघांना शुभेच्छा. एका बाजूला किंग कानेरी ज्यांनी नाणेफेकीचं कौल जिंकून फिल्डिंग घेतलं आहे आणि जयदीप मदन विकी स्पोर्ट्स कोकसे यांना आमंत्रित केलं बॅटिंगसाठी. 2 धावा पूर्ण करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार आणि चौकाराने धावसंख्या फुलते. धावसंख्या पोचते ते 15 या धावसंख्येत. पहिल्या षटकात एकंदरीत 11 धावा आल्या. पहिलं षटक हाताळलं होतं सुजल भोईर यांनी. दुसरं षटक हाताळत आहेत समीर दळवी. स्ट्राईकवर आहे तुमच्या माहितीसाठी फलंदाज आहेत महेश पाटील आणि अतिश मागे. हे दोघेही फलंदाजी करत असताना ज्या मान्यवरांनी या ठिकाणी भेट दिली सरपंच चषक सापे या स्पर्धेला, त्या सगळ्यांची आम्ही कृतज्ञता व्यक्त करतोय. असंच प्रेम तुमचं या स्पर्धेवर असंच असू द्या. आज 12 सामने आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये एक सेमीफायनल आहे जो 4:30च्या दरम्यान तुम्ही एन्जॉय करू शकाल. बॅट अँड पॅचच्यामध्ये चेंडू अपेक्षापेक्षा वेग जास्त आहे. पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाकडे येतोय. बीट होत असताना फलंदाज भारत मातेच्या स्पर्श करत असताना या ठिकाणी, कारण कधीकधी आपल्या हाताला घाम आल्यामुळे आपली जी बॅट आहे ती हातातून सटकण्याची भीती असते. म्हणून थोडीशी माती लावून आपण त्या हाताला थोडंसं चांगल्या पद्धतीने ग्रीप आणण्याचा प्रयत्न करतो. चेंडू खेळलेत लास्ट मोमेंटला सीमारेष जवळ आहे आणि पुन्हा एकदा 4 धावा. डीजे पूर्वक स्वागत. तर चौकारामुळे धावसंख्या फुलते. धावसंख्या पुढे सरकते ती आता 19 या धावसंख्येवर 19. पहिल्या षटकात 11 धावा कुठल्या होत्या. हायेस्ट स्कोअर आज जर आपण पाहिलं तर 74चं टार्गेट थोड्या वेळापूर्वी पहिल्या सामन्यात आजच्या दिवसात आपण पाहिलं होतं. पडल्यानंतर चेंडू लेट स्विंग होतोय. टप्पा पडायच्या अगोदरच बॅट्समॅननी स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी. आणि असं म्हणतात ना की अशा वेळेला दुर्दैवी पद्धतीने धावबाद होण्याची भीती वाढते. जवळ असताना धावले तिकडे फलंदाज. 9 सेकंडचा फलंदाज या ठिकाणी धावबाद होत असताना मैदानावरती. डीजे पुढील सामन्यासाठी रिपोर्टिंग करायची आहे. एका बाजूला असेल तलोली स्पोर्ट तलोली संघ, दुसऱ्या बाजूला असेल मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी. 3 षटकं पूर्ण होण्याच्या अगोदर आपण रिपोर्टिंग करणं अत्यंत गरजेचं आहे, याची नोंद घ्या. तो दुर्दैवी पद्धतीने फलंदाज धावबाद झाला. कुठल्याही फलंदाजाला असं रनआउट होणं आवडत नाही, कारण आघाडीचा फलंदाज जेव्हा रनआउट होतो तर त्याला जास्त दुःख होण्याची शक्यता आहे, कारण त्याच्याकडे ती पोटेन्शियल असते धावा करण्याची. हवेत खेळलेत ऑन साईडला डीपमध्ये त्या ठिकाणी. बघतायत पंच एक्झॅक्टली. इट इज अ 6. कुठलाही निर्णय थांबून दिलेला बरा असतो लवकर देण्यापेक्षा, आणि तेच पंच कन्फर्मेशन घेत आहेत इट इज अ बाउंड्री ऑफ 6 आणि त्याच्यानंतर इशारा करत असताना अशा फटक्यांची गरज आहे. पहिल्या सामन्यात आपण 5 षटकार पाहिले होते महेंद्रच्या मार्फत.
यावेळेला मात्र बॉडी लाईन होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं स्ट्रोक लवकर खेळत असताना चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क येत नाही. पहिल्या षटकात आपण 11 धावा पाहिल्या होत्या आणि दुसऱ्या षटकात समीरच्या एकंदरीत आपण बघूया धावा आल्या त्या 14 धावा आल्या. त्यामुळे संघाची धावसंख्या 2 षटकानंतर या ठिकाणी आपल्याला 25 बघायला मिळते. किंग कानोलीचे कॅप्टननी टॉस जिंकल्यानंतर त्यांनी फिल्डिंग घेतली आणि या ठिकाणी आमंत्रित केलं जयदीप मदन विकी स्पोर्ट्स कुक्से या संघाला बॅटिंगसाठी आणि त्यांनी एकंदरीत धावा केले. 2 षटकांत 12 चेंडूला सामोरे जात असताना 25 धावा आणि गडी बाद झालेत. मैदानावरती आपण बघतोय ते एकंदरीत 3 गडी बाद झालेत. बाद झालं ते बबलू पाटील आणि त्याच्यानंतर राज पाटील आणि त्याच्यानंतर आतिश मागे. 9 मिनटं ज्ञानेश्वर मला सांगतायत या 2 ओव्हरसाठी घेण्यात आलेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 6 मिनटामध्ये तुम्हाला हे षटक टाकावं लागेल, कारण 3 षटकं 15 मिनटात टाकणं बंधनकारक आहे. टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण टाईम मॅनेजमेंट असेल तरच जास्त चांगल्या पद्धतीने क्रिकेट तुम्हाला यशस्वी करता येतो. आणि संतोष सुतार मागच्या वर्षीसुद्धा मी पाहिलं डे अँड नाईटच्या टुर्नामेंटलासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलं आणि आतासुद्धा इथे बघतो भगवामय वातावरण चारी बाजूला इथे आपल्याला बघायला मिळते खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी. आणि हे भव्य दिव्य जवळजवळ 120 ते 80 120 बाय 80चं स्टेज ज्याच्यावर सगळे मान्यवर या परिसरातल्या गावातले बसलेले जे सामना एन्जॉय करत आहेत. थोड्याच वेळात शिवसेनेचे नेत्यांचं आगमन होईल. यावेळेला चेंडू पडल्यानंतर बॅकफुटला थांबून चेंडूला ऑफ साईडला कट केलाय. अत्यंत सुंदर टायमिंग, फार कमी असे फटके बघायला मिळतात. 4 का 6 मात्र अतिशय सुंदर पद्धतीने डीप मध्ये शिवसेना नेते आदरणीय सन्माननीय शिवाजी थळे साहेब या भिवंडी तालुक्यात नव्हे संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्याच्या मध्ये आपण पाहतोय अजातशत्रू म्हणून ज्या व्यक्तिमत्वाला पाहिलं जातं शिवसेनेचे आदरणीय नेते काही क्षणात विश्वाजी थळे साहेब यांचं आगमन होत आहे. शिवसेना शिस्तबद्ध वचनबद्ध सेवाभाव आणि अत्यंत सुंदर पद्धतीने कार्य हे शिवसेनेची ओळख आहे. शिस्तबद्ध वचनबद्ध सेवाभाव आणि नागरिक सुविधा असं हे शिवसेनाचं नाव आहे. हे नाव प्रबोधनकार ठाकरे यांनी सुचवलेलं अत्यंत सुंदर नाव. याच संघटनेचे नेत्यांचं आगमन थोड्याच वेळात या ठिकाणी होईल. बोला गणेशजी. 3 षटकं संपण्याच्या अगोदर जर का कांदळी संघ इथे आला नाही तर तुम्हाला 1 षटक कमी खेळायला मिळेल याची नोंद घ्या, कारण प्रतिस्पर्धी संघ तलोली स्पोर्ट तलोली या ठिकाणी पोहोचलेला आहे. मीनाक्षी स्पोर्ट कांदळीसाठी हा अधिकृत शेवटचा पुकारा. तर 25 धावा 4 गडी बाद अशी धावसंख्या या ठिकाणी बघायला मिळते. ते JM विकी स्पोर्ट्स कुक्से नवीन फलंदाज आहेत भूषण पाटील. लॉफ करण्याचा प्रयत्न. मॅक्झिमम मी बघितलं अटॅकिंग क्रिकेट खेळलं जात आहे, कारण 4 षटकांचे सामने असल्यामुळे तुमच्याकडे काही पर्याय नाही आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, 11 खेळाडू असतात, त्यामुळे प्रत्येक फलंदाजाला आल्यानंतर जास्त धावा कसा कुठता येईल या दृष्टीने तो प्रयत्न करतो. आत्तापर्यंत आपण धावा ज्या पाहिल्या त्या 73, 74, 52 अशा धावसंख्या आपल्याला बघायला मिळाले. 26. त्यामुळे आता उत्तरार्थ ही धावसंख्या कुठे जाऊन या ठिकाणी JM म्हणजे जयदीप मदन विकी स्पोर्ट्स कुक्से धावसंख्या किती उभारते याच्यावर लक्ष राहील. किंग कानोली संघातील संघनायक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं. सामना सुरू करा, मध्ये गॅप ठेवू नका. थोड्याच वेळात शिवसेनेचे नेते यांचं आगमन या ठिकाणी होईल व्यासपीठावर. शिवसेनाच्या माध्यमातून एक अत्यंत मोठी स्पर्धा टेनिस विश्वामध्ये ज्याला विश्वकप म्हटलं जातं, सुप्रीमो चषक खेळलं जातं. यावर्षी ते 23 एप्रिलला ॲर इंडियाच्या ग्राउंडवर येईल. मागच्या 8 वर्ष खूप सातत्याने आम्ही त्याच्यावर काम करतो आहे. सुप्रीमो फाउंडेशन यांच्या माध्यमातून ती स्पर्धा पार पाडली जाते 7 दिवस. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. मात्र सातत्याने आपण बघतोय या ठिकाणी मोठे फटके खेळण्याच्या नादात काही फटकेसुद्धा टायमिंगसुद्धा चुकतात. मात्र 1 धाव ते पूर्ण झाले. ओव्हरथ्रो झाला
आणि 2 धावा पूर्ण झाल्यामुळे 2 धावाने धावसंख्या आता पुढे सरकते ती आता 29 या धावसंख्येवर. तर सुप्रीमो मागचे 10 वर्ष यशस्वीरितीने ते हाताळण्यात आलं. एअर इंडियाच्या ग्राउंडवर टॉप लेवलचे भारतातले संघ खेळतात. 16 संघ त्या स्पर्धेमध्ये. दर्जेदार स्पर्धा रजनीच्या रूपाने नाईटच्या रूपाने ती स्पर्धा पार पाडली जाते. पॅट अँड पॅटच्यामध्ये चेंडू आहे. मला आठवतं आहे की पहिल्या वर्षी ज्या वेळेला इंदूर हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः तो सामना पाहिला होता MIGच्या मैदानावर, जेव्हा सेमीफायनल फायनल खेळण्यात आलं. आणि पहिला सेमीफायनल गणेश मी पूर्ण केलं आणि उठणार होतो आणि एवढ्यात बाळासाहेबांचा फोन आला की बाळाला सांग परत बसायला सांग, त्यांनी कॉमेंट्री कंटिन्यू करावा, आम्हाला ऐकायचं आहे. 10 वेळा साहेबांच्या समोर समालोचन करायची भाग्य आम्हाला 47 वर्षाच्या आयुष्यात प्राप्त झालं आहे, याचा अभिमान आहे. ओ द विकेट. पुढचा चेंडू घेऊन चेंडू बॅट अँड पॅटच्यामध्ये लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बीट होत आहे त्या ठिकाणी सातत्याने. यस, पंचांचा बोर्ड वरती जात आहे. चेंडू बॅटच्या कडेला लागून यष्टीरक्षकाच्या हातात जाते. चांगली गोलंदाजी, कारण कुठल्याही गोलंदाजाला सुरुवातीला अटॅक केल्यानंतर तो कमबॅक करायचा प्रयत्न करतो. तेच कमबॅक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. एकमेव अशी संघटना आहे शिवसेना जे फक्त क्रिकेटच नाही, मग आपली कुस्ती असो, मग कबड्डी असो, खो खो असो, मल्लखांब असो किंवा शरीरसौष्ठ स्पर्धा असो, फार मोठ्या प्रमाणात ज्ञान, कला, क्रीडा, सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये सातत्याने व्यासपीठ देणारी ही संघटना आहे. आणि सत्ता असो या नसो, सातत्याने आपल्याला कार्य करत राहायचं हे शिवसेनेचं मूळ मंत्र आहे. आणि ते सातत्याने जे काय आशीर्वाद त्यांना मिळाले, इंदूर हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 23 जानेवारीला त्यांचा वाढदिवस पार पाडण्यात आला. तो दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही वाढदिवस. 2 अत्यंत मोठे क्रांतिकारी नेते भारत मातेला दिले. यावेळेला चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय त्या ठिकाणी. अजून एक धक्का गोलंदाज सातत्याने या ठिकाणी देत असताना DJ दिव्य चषक ज्ञानेश्वर मागे यांच्या मार्फत उद्योगपती त्यांनी दिलेला आहे. रोख पारितोषिक सुद्धा आहे. द्वितीय पारितोषिक मेघनाथ शास्त्री उद्योगपती यांच्याकडून, तृतीय पारितोषिक आकाश जयराम जाधव उद्योगपती यांच्याकडून, चौथं बक्षीस अनिल पांडुरंग सुतार पोलीस पाटील जे आहेत त्यांच्याकडून. याच्या व्यतिरिक्त आमचे मदन दत्तात्रय शेठ जे आहेत, ज्यांच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे पहिल्या दिवशी आणि उद्यासुद्धा या ठिकाणी सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्यांनी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीसुद्धा दिलेत. सन्माननीय रोहिदास सुतार ज्यांनी सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर यांच्यासाठी ट्रॉफी दिली आहे. गोरखनाथ सुतार यांना सन्मानचिन्ह ट्रॉफी, मेघनाथ शास्त्री यांच्या मार्फत सुद्धा हे सगळे पारितोषिक आपल्याला बघायला मिळतात. याच्या व्यतिरिक्त आकर्षक आपण या ठिकाणी प्राइजेस, आकर्षक गिफ्टसुद्धा आपण प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला देतो. हे प्रेम आहे या परिसरातील. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे एंट्री फी नाही आहे या स्पर्धेला, लक्षात घ्या. एंट्री फी नाही आहे, नो एंट्री फी. सगळ्या संघांना आपण एक व्यासपीठ दिलं आहे. या तुम्ही खेळा, चांगला परफॉर्मन्स द्या, चांगली गुणवत्ता सिद्ध करा आणि पुढे जा. गणेशजी. संतोष सुतार यांची नेहमीच आपण जर पाहिलं तर क्रिकेटसाठी मोलाचं योगदान आहे. आणि फ्री एंट्री टुर्नामेंट म्हणजेच संतोष सुतार अशी त्यांनी ओळख प्रस्थापित केलेली आहे. स्वतः एक अत्यंत दर्जेदार खेळाडू, त्यांचा संघसुद्धा या स्पर्धेत खेळला. बॅट अँड पॅटच्यामध्ये चेंडू आहे. बीट होत आहेत विकेट किपर. चेंडू मागे येत असताना मात्र एक गोष्ट गणेश गायकवाड, तुम्ही जे माझ्याशी बोलत होतात की सापे एंडकडून जेव्हा गोलंदाजी होते ती जास्त घातक असते, हे चित्र बघायला मिळालेलं आहे. वडोली गावचे सन्माननीय अतिथी, आदरणीय सन्माननीय आमचे मामासुद्धा आहेत, संजय वारगडे साहेब. त्यांच्या सोबतीला त्यांचे सचिन जाधव या मान्यवर मंडळींचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. चेरोबा वाशेरे या एंडनी जर गोलंदाजी होत असेल तर धावा येतात, मात्र सापेंडनी जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा धावा येत नाहीत, असं चित्र आतापर्यंत रीड केलं आहे. मात्र संतोष सुतार स्वतः एक क्रिकेटर असल्यामुळे दोन्ही बाजूनी बॅटिंग, कारण एक संशोधनाचा विषय आहे की किती स्पर्धा दोन्ही बाजूला बॅटिंग असतात, हा संशोधनाचा विषय. कारण एकतर खेळपट्टीचा दर्जा वाढतो, वातावरण वेदर फॅक्टरचा जो आहे तो बॅलन्स होतो, आणि दोन्ही बाजूला बॅटिंग असलं तर संघनायकाची सुद्धा एक परीक्षा असते की कुठल्या पद्धतीने तो क्षेत्ररक्षण लावतो, कुठले गोलंदाज कुठल्या पद्धतीने वापरतो. त्याच दरम्यान सिली पॉईंटला चेंडू जातो, तिथे कव्हर करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट होतं आणि धावसंख्या पुढे सरकता येते आता 31 या धावसंख्येवर. हा सामना तुम्ही बघताय ते जयदीप मदन विकी स्पोर्ट्स कुकसे विरुद्ध किंग कानिवली
फिल्डिंग करणारा संघ आहे तो कानिवली संघ आहे. मला सांगताना अभिमान वाटतं आहे की मागच्या काही वर्षांमध्ये तुम्ही जर बघाल तर चांगले क्रिकेटर ग्रामीणमधूनच येत आहेत आणि भविष्यामध्ये आमच्या BCCIच्या माध्यमातून बोलायचं झालं ती भिवंडीमध्ये इंटरनॅशनल स्टेडियमचा प्रोजेक्ट आहे. म्हणजे जसं आपण CCI बघतो, वानखेडे बघतो, DY पाटील बघतो, त्याच दरम्यान चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बघायचा पहिली धाव पूर्ण करतायत. तसंच भिवंडीला सुद्धा भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम लवकरच पूर्ण होणार आहे आमणेला, लक्षात घ्या. आणि त्यामुळे ज्यावेळेला इंटरनॅशनल स्टेडियम पूर्ण होईल, का होतं आहे भिवंडीला? कारण भिवंडी सगळ्यात मोठं शहर आहे जे क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचं स्टँडर्ड मागच्या काही वर्षांमध्ये संख्येच्या माध्यमातून स्पर्धेच्या फार वरती आहे. आणि म्हणून इंटरनॅशनल स्टेडियम या ठिकाणी बनवलं जातो आहे जेणेकरून आपले भिवंडीचे प्रेक्षक इथे सामने IPLचे असतील, मग महिलांचे मॅच असतील इंडियाचे किंवा पुरुषांचे मॅच असतील ते बघू शकतील. रणजीचे सामनेसुद्धा येथे खेळले जातील भविष्यात. हा चेंडू उचललेला आहे ऑन साईडला, बघायचं ही बाउंड्री जवळ आहे. इट इज अ बिग 6 DJ. निश्चितच या स्पर्धेमध्ये अनेक मोलाचे हात पुढे आले सर, पण विशेष हात आपण जर पाहिलात तर मदन दत्तू जाधव यांचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या खेळाडूसाठी सन्मानचिन्ह आहे. त्याचप्रमाणे गिफ्ट हॅम्परही आपण अनुभवतो. पहिल्या दिवशी सर्वांसाठी भोजन आणि उद्याचा दिवस असेल तो ग्रँड फिनाले, मेगा फिनाले असेल, महाअंतिम सोहळा. आणि या महाअंतिम सोहळ्यात रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, प्रचंड गर्दी असेल तरीसुद्धा सर्वांसाठी भोजन, म्हणजे ही दानशूर वृत्ती आपल्याला MD जाधव यांच्याकडनं पाहायला मिळते. नक्कीच मदन दत्तात्रय जाधव यांच्या माध्यमातून त्यांना MD म्हणतात. कारण असं म्हणतात अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, ज्ञानदान हे श्रेष्ठ दान आहे. महादेवाच्या माध्यमातून चेंडू पडल्यानंतर यावेळेला चेंडूला उचलण्याचा प्रयत्न आपण बघतोय. ऑन साईडला पंच बघतायत एक्झॅक्टली. इट इज वन्स अगेन 6. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी षटकार शेवटच्या टप्प्यात का होईना धावांची सरासरी धावांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न त्यांचे फलंदाज या ठिकाणी सातत्याने करतायत. आपण पहिला आकाश यांनी एकंदरीत 4 चेंडूच्या सामोरे गेले. 4 चेंडूमध्ये आकाशने 13 धावा कुठल्या मैदानावरती 300च्या बॅटिंग ॲव्हरेजनी. आणि संघाची धावसंख्या ज्ञानेश्वर सांगतायत की नेऊन ठेवले त्यांनी 44 धावा 6 गडी बाद. 45चं टार्गेट या ठिकाणी दिलेलं आहे. ते म्हणजे जयदीप मदन विकी स्पोर्ट्स कुकसे या संघाने किंग कानिवली या संघाला आस्किंग रन रेट 11.25 रुपयांनी. सगळे मान्यवर जे फार मोठ्या संख्येने या ठिकाणी बसले त्या सगळ्या सन्माननीय मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी दोन्ही संघाला मी हार्दिक शुभेच्छा देतोय. वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट ऑफ भिवंडी. भिवंडी म्हटलं की क्रिकेटचा फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा या ठिकाणी अगदी ऑक्टोबर महिन्यापासून दसरा झाल्यानंतर सातत्याने ही स्पर्धा जूनच्या 2nd वीकपर्यंत बघायला मिळत आहेत. आणि त्याच वेळेला आपण बघतोय तर मानिल नाणेफेक. एक मिनिट गणेश, 1च सेकंड घेतो. तर सन्माननीय अनिल कांगणे यांच्याकडून एक कूलर सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी ते देण्यात आले. ओव्हर टू गणेश गायकवाड. धन्यवाद अय्यर सर. मी हनुमान पाटील साहेबांना विनंती करतो आपण टॉसबॉक्समध्ये यायचं आहे, दोघांनी यायचं आहे. खूप सुंदर टॉसबॉक्स आहे. जयदुर्गा एंटरप्राइजेस असतील, गणेश एंटरप्राइजेस, ओम साई एंटरप्राइजेस, मंथन कलेक्शन, रिद्धी सिद्धी, राज कलेक्शन, विहान कलेक्शन, दत्तकृपा चहा, लक्षा महबूब ग्रुप, विधिजा एंटरप्राइजेस, विघ्न अर्था, श्री गणेश बियर शॉप, DJ अभिषेक मंडप, DJ शैलेश मंडप डेकोरेशन, DJ मनीष. नाणं आहे एका बाजूला पोलीस पाटील, दुसऱ्या बाजूला सरपंच. मी नाणं आहे ते सन्माननीय हनुमान पाटील साहेबांच्या हातामध्ये दिलेले नाणेपैकी होते. एका बाजूला मीनाक्षी स्पोर्ट कांदळी, दुसऱ्या बाजूला असेल तलवली स्पोर्ट्स तलवली. नाणं झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर उडवणार आहेत. मला वाटतं कांदळी संघाचा कर्णधार कॉलिंग करतोय आणि सरपंच कॉलिंग होती मात्र पोलीस पाटील. दरम्यान टॉस विनर कर्णधाराला आपण शीतपेय देणार आहोत. जे शीतपेय अतिशय सुरेख सुंदर रीतीनं आपल्याला पाहायला मिळते. राजेश पाटील साहेब रुपाली एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून मिळाले. धन्यवाद. दोन्ही मान्यवर विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवणार आहात. आघाडीची जोडी पाठवायची आहे. नाणेफेकीचा कोहल जिंकल्यानंतर तलोली स्पोर्ट निर्णय काय घेणार? बॅटिंग. 4 षटकांचा हा डाव आहे आणि किती धावा उभारण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे? ज़्यादा से ज़्यादा रन मारेंगे. या ठिकाणी आपण पाहिलं नेहमीच चांगली चमकदार कामगिरी होते, मात्र गटातून बाहेर पडताना कुठे कुठे तरी तलोली संघ अडखळत असतो. अशी परिस्थिती नेहमीच पाहायला मिळेल. तर त्यासाठी काही संघाला सांगू इच्छित?
टीम को इतना ही बोलूँगा क्या थोड़ी लक साथ नहीं दे रही है, तो थोड़ा कोशिश जितनी कर रहे हो उससे और थोड़ी बढ़ के कोशिश करो। अगर लक साथ रहेंगी तो इस टूर्नामेंट से जीत कर इंशाल्लाह अच्छा करने की कोशिश करेंगे। या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय वाटतं? सापे का टूर्नामेंट हमेशा अच्छा ही रहता है और फ्री एंट्री है तो हर टीम को एक मौका है, जो एंट्री फीस की जो तकलीफ रहती है उससे बचने की, और हमें खेलने का मौका दिया इसलिए उनका शुक्रिया। सामना रंगतदार होईल. इंशाल्लाह ज़रूर। कांदळी संघ एक हा संघ यावर्षी पुढे येईल, मातबर संघ म्हणून स्वतःला सिद्ध करेल असं वाटतंय. कागदावर तरी अतिशय मजबूत संघ. नाणेफेकी तुझ्यासाठी महत्त्वाची होती. हां नाणेफेकी गमावलेली आहे. किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40पर्यंत. 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. मी अशी म्हणालो की कागदावर एक मजबूत संघ आहे, तर क्रिकेट सांघिक खेळ आहे. खेळाडूंसाठी काही अपेक्षा असतील किंवा या ठिकाणी काही आव्हान करशील? सगळे 100% द्यायचा प्रयत्न करावा. 100% देण्याचा प्रयत्न. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय वाटतं? खूप चांगलं आयोजन केलं आहे. खूप सुंदर आयोजन आहे. तर दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि नाणेफेकीचा कौल आहे तो तलोली स्पोर्ट्स संघाने जिंकला. प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. क्षेत्ररक्षणाची जबाबदारी मात्र मीनाक्षी स्पोर्ट कांदळीकडे आलेली आहे. तर पहिले संघनायक आहेत अफसर तळोळीचे, ज्यांनी टॉस जिंकल्यानंतर गटसी कॅप्टन इलेक्टेड टू बॅट. तर एक लक्षात घ्यायचं आहे की एक सूचना आली आहे कमिटीकडून की जयदीप मदन विकी स्पोर्ट्स कुकसे यांचा 12वा खेळाडू नसल्यामुळे 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी देण्यात येते आणि त्यामध्ये या 2 धावा तिथे ॲड होतील. लक्षात घ्या ना, बरोबर आहे. पहिल्या ओव्हरनंतर ते 2 धावा ॲड करा. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न मात्र पहिल्या चेंडूवर जेल बाद त्या ठिकाणी बाद होत आहेत. खूप सुंदर जेल पॉवर प्लेमध्ये कसा उत्तम पद्धतीने घ्यावा तो या ठिकाणी दाखवत असताना त्यांचे गोलंदाज पहिल्या षटकात, कारण गोलंदाजचं नाव मिळालेलं नाही आहे म्हणून 2 धावांची पेनल्टी देण्यात आली आहे. त्यामुळे तुमचा कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांनी लगेच या ठिकाणी यावा. मराठी ही राजभाषा आणि शिवसेना आणि राजभाषेचं अत्यंत जवळचं नातं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून काही लोकांनी इच्छा प्रकट केली की माझ्या भाषेत तामिळमध्ये कॉमेंट्री ऐकायची. आता नाही करत, थोड्या वेळाने करतो. गोलंदाज आहेत बबलू, यश प्राप्त केलं आहे. अतिशय सुंदर ड्रेस कोड. आपण या प्रत्येक संघाला एक वेगळी गणवेश आपण या ठिकाणी बघतोय. प्रत्येक संघाला ड्रेस कोड देण्यात आला आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात ठेवा. पहिला चेंडू बॅकफुटला थांबून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ती जी भिंत उभी आहे पॉवर प्लेमध्ये ती भिंत बेदायचा प्रयत्न आहे, मात्र ओव्हरथ्रो होतोय. त्यामुळे 2 धावा पूर्ण होत आहेत. कारण फिल्डिंग सेक्शन जसं उल्लेख केला मी दुसऱ्या सामन्यात की अतिशय चांगलं असणं आवश्यक आहे. फिल्डिंगच्या बाबतीत आपण जॉन्टी रोडचं आपण नक्कीच कौतुक करायलाच पाहिजे, त्या बाबतीत काही शंकाच नाही आहे. मात्र आपले भारताचे एकनाथ सोलकर यांचंही तेवढंच कौतुक व्हायला पाहिजे, ज्याने एक काळ गाजवलं आहे क्षेत्ररक्षण विभागामध्ये. आणि आत्तासुद्धा आपण बघतोय मागच्या काही वर्षांमध्ये फिल्डिंग सेक्टरमध्ये भारताने खूप कष्ट केलेत आणि चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षक घडवत आहे सातत्याने. पॉवर प्ले चालू आहे, त्यामुळे फिल्डिंगमध्ये पॉईंटचा फिल्डर आता येतो एक्स्ट्रा कव्हरला आणि एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर जातोय पॉईंटला. कारण ते चेंडू थोडा खाली होता, तो झेल एवढा सोपा नव्हता घेणं. बंटी पाटील चेंडू बॅट अँड पॅचच्या मध्ये पॉवर प्लेचा योग्य उपयोग करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर झाल्याचं चित्र दिसतंय. मात्र नाही, चांगल्या पद्धतीने अडवायचा प्रयत्न. मात्र ऑन साईडच्या फिल्डरला यावं लागतंय बॅकअप करायला. लॉट ऑफ ॲक्शन. 2 धावा. धावसंख्या झाली ती 4. बबलू पाटील आघाडीला फलंदाज आले होते ते शेखर दळवी आणि सुजल भोईर. शेखर परतलाय ड्रेसिंग रूममध्ये. आता राहुल दळवी आणि सुजल भोईर. राहुलनी 2 चेंडूमध्ये 4 धावा काढत असताना 200चा ॲव्हरेज ठेवलाय. चेंडू पडल्यानंतर लेट स्विंग होतोय, जसं आपण सीममधून स्विंग होताना बघतो. 2 दिवस आमचे शिष्य प्रसाद परब यांनी या ठिकाणी कॉमेंट्री केली. बाबूसा अजून एक रायगड जिल्ह्यातले समालोचक, त्यांनी समालोचन केलं.
बॅकफुटला येऊन इम्प्रुव्हायझेशन दाखवतायत या ठिकाणी. मात्र बघायचं आहे धावबाद होण्याची भीती नाही. चेंडू जर पुढे गॅदर कराल तर मागे लावणार कसा, असा एक प्रश्न आहे. त्यामुळे थोडंसं कठीण गेलं बॉलरला लावत असताना. त्यामुळे कारण बॅट तुम्ही चेंडू गॅदर करताना एसटीच्या मागे असणं आवश्यक आहे, ते जास्त सोपं असतं. मात्र पुढे असल्यामुळे त्यांना व्यवस्थित तो धावबाद करता आला नाही. मात्र एक फलंदाज त्यांचा अगोदर धावबाद झाला होता. धावसंख्या पुढे सरकतात ती आता 5 या धावसंख्येवर. अय्यर सर, काल परवा आपण अतिशय एक वाईट दुःखद अशी घटना अनुभवली. कारण क्रिकेटमध्ये सुंदर स्तंभलेख करणारे द्वारकानाथ संजगिरी हे दिवंगत झाले. खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर खूप सुंदरतेने त्यांचंही विश्लेषण आम्ही वर्तमानपत्रामध्ये अनेक वर्ष म्हणजे सातत्यानं जवळजवळ 40-45 वर्ष द्वारकानाथ संजगिरी लिहित असायचे. विशेष करून रणजी क्रिकेटपासून कांगा साखळीपर्यंत त्यांचं खूप बारीक लक्ष असायचं. आणि अशा व्यक्तीला जाणं म्हणजेच पुढच्या नवोदित क्रिकेटपटूंसाठी निश्चितच एक थोडासा धक्का आहे. नक्कीच चटके देऊन जाणारी गोष्ट आहे. आमचे गुरु ते क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संजगिरी. काल दुपारी त्यांची अंतिम यात्रा शिवाजी पार्कला आम्ही होतो त्या ठिकाणी. अचानकपणे ते आपल्याला सोडून गेलेले आहेत. वन ऑफ द ग्रेट रायटर. कारण षटकं संपतायत मैदानावरती आपण बघतोय. 1 षटक पूर्ण झालं आहे. पहिल्या षटकांतर धावसंख्या झाली ती 5 धावा आपल्याला बघायला मिळतात. आणि पॅनल्टीच्या 2 धावा ॲड झाल्यात. त्यामुळे 5 आणि 2 7 धावा इथे होतील. कारण विकी स्पोर्ट्स कुक्से जयदीप मदन विकी स्पोर्ट्स कुक्सेचा 12वा प्रतिनिधी नसल्यामुळे पॅनल्टीच्या 2 धावा. संतोष सुतारच्या गणेश स्पर्धेचं विश्लेषण करायचं म्हटल्यावर एक तर डिसिप्लिन, डेडिकेशन आणि टाईम मॅनेजमेंट खूप कडक. शिस्तीच्या बाबतीत कुठेही ते तडजोड करत नाहीत. एक गोष्ट मी जाणवलं. दर्जेदार समालोचकांना ते आणायचा प्रयत्न करतात. कॉमेंट्रीच्या माध्यमातून दर्जेदार पंचांना उभे करतात. त्यांचं व्यासपीठ मी 2023ला सुद्धा फक्त फार मोठ्या प्रमाणे व्यासपीठ पूर्ण सजलेलं असतं. आणि ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळली जाते सन्माननीय आमचे गोरखनाथ बारको सुतार साहेब बसलेले आहेत. सामना एन्जॉय करतायत. आणि सरपंच आपलाच आहे, उपसरपंच आपलाच आहे, पोलीस पाटील आपलाच आहे. आणि त्यामुळे अपेक्षा प्रेक्षकांच्या, जनतेच्या, रसिकांच्या ज्या वाढत आहेत ते कसं पूर्ण करता येईल असं सातत्याने आपण या ठिकाणी सापे गावाच्या माध्यमातून करतोय. अगदी सुंदर उल्लेख केला. कारण सापे गाव हा क्रिकेटसाठी मोहित आहे. क्रिकेट येथील आपण जर पाहिलं तर जवळजवळ 6-7 संघ बनतील इतके मुलं क्रिकेट इथे खेळत असतात या मैदानावर. येस, यावेळेला चेंडू स्ट्रोकसाठी जागा बनवली. थोडेसे बॅकफुट लावले, अपील झालं आणि स्कॉरलेग पंचांनी त्यांना यष्टीचित दिलेलं आहे. थोडेसे पुढे गेले, फार वेगाने यष्टी रक्षक त्या ठिकाणी यष्टीचित करतायत. आणि त्यामुळे फलंदाज पाय उचलला गेला. नियमाप्रमाणे ऑन द पॉपिंग क्रीज तुमची जी आहे पाय जवळजवळ 50% असायला पाहिजे. ते जर जास्त असेल लक्षात घ्या तर प्रॉब्लेम होण्याची भीती आहे. आणि त्यामुळे पंच त्यांना बाद घोषित करतायत. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये पुढे निघून गेले होते. आणि पुढचं काम यष्टीरक्षक अतिशय सुंदर पद्धतीने बबलू अतिशय चांगल्या पद्धतीने यष्टीरक्षण करत असताना. टेनिस विश्वाचे यष्टीरक्षक म्हटल्यावर वादच नाही. जवळ आपण गणेश गायकवाडकर यांच्याकडे, त्याच्यानंतर यष्टीरक्षणाविषयी बोलू आम्ही. यश जोशी कल्याणवरून आलेले आमचे सन्माननीय अतिथी यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आपलंही आपण स्वागत करीत आहोत. सरपंच वसंत पाटील यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करीत आहोत. आणि त्यांना विनंती करतो आपण हनुमान पाटील यांच्या स्वागतासाठी पुढे यायचं. आणि गोरखनाथजी सुतार साहेब, विद्यमान सरपंच सापे, त्याचप्रमाणे वसंत पाटील साहेब, दोघांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. हनुमान पाटील साहेब एक डायनामिक पर्सनॅलिटी, युवकांचं लाडकं नेतृत्व, भिवंडी तालुक्यामध्ये अतिशय सुरेख सुंदर रीतीनं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी स्वतःचा अतिशय सुरेख दबदबा निर्माण केलेला आहे ते हनुमान पाटील साहेब यांना आपण सन्मानित करतोय. माईची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. थँक्यू गणेशजी. जिंकाला दिलेत 45 आणि पहिल्या षटकात धावा आल्या त्या 5 आणि 2 7. आणि या षटकात अजून विकेट पडले, मात्र एकही धाव आलेली नाही. तर विकेट पडली ती स्टंपिंगच्या माध्यमातून ते बॉलर्सच्याच खात्यात जाईल. तर आम्ही यष्टीरक्षणाविषयी बोलत होतो. सगळ्यात ज्येष्ठ आणि वन ऑफ द ग्रेट कीपर ऑफ टेनिस वर्ल्ड अनिल गोलतकर, कल्याण डोंबिवलीच्या यांनावरती ठेवायला पाहिजे. टिळक चौक कल्याणच्या माध्यमातून लॉफ केलं, बॅकफुटला थांबवून चेंडूला ऑन साईडला डीपमध्ये पाठवायचा प्रयत्न त्या ठिकाणी. एकच धाव. धन्यवाद अय्यर सर. दरम्यान आपण संजय वारगडे सर यांना आपण सन्मानित करीत आहोत. वडोली गावचे सुपुत्र आहेत गोरखनाथ सुतार यांना विनंती करतो. विद्यमान सरपंच, या स्पर्धेचे कर्तेधर्ते, शिल्पकार, आपल्या शुभ हस्ते संजय दादा वारगडे यांना आपण सन्मानित करायचं आहे. क्रिकेटवरती संजयदा वारगडे यांचंसुद्धा तीव्र प्रेम आहे. आणि अशा व्यक्तिमत्वाला आपण मंचावर सन्मानित करीत आहोत. सरपंच चषक 2025 एक मातब्बर स्पर्धा आपण अनुभव घेत आहोत.
आणि अनेक मातब्बर मंडळीसुद्धा मंचावर आहेत आणि समालोचन कक्षामध्ये आपण पाहतोय आमचे गुरुवर्य मातब्बर व्यक्तिमत्व सन्माननीय अय्यर सर. धन्यवाद गणेशजी. ज्यांचं नाव घेतल्याने सगळे विघ्न दूर होतात असे गणेश गायकवाड. गणपती बाप्पा आताच माघ गणेश जयंती झाली, माघ महिन्यात चालू आहे, आज एकादशी आहे शुक्ल पक्षातील. 45 करायचे आहेत, ऑफ साईडला प्लेस केलं आहे. एक धावसंख्या 9. अजूनही मैदानावर जवळ 36 धावांची गरज आहे. आपण बघतोय षटक मैदान दुसरा मार्गस्थ आहे आणि चेंडू बाकी येते. 14 चेंडू आणि 36 धावा या ठिकाणी करायच्या आहेत. तर जे मान्यवर या ठिकाणी आम्हाला या सरपंच चषक 2025 सापे या गावाला भेट दिली त्या सगळ्यांच्या मी कृतज्ञता व्यक्त करतोय. असंच प्रेम तुमचं आमचे सरपंच गोरखनाथ बारको सुतार आणि सरपंच चषक असंच राहू द्या. बोला गणेशजी बोला. सचिन जाधव आपला समाजसेवक, आपला सेवक म्हणून नेहमीच अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व, आपण त्यांना सन्मानित करत आहोत. चेंडू पडल्यानंतर उचलायचा प्रयत्न. मग आता हे जे सगळे नावं आहेत, नगरसेवक असेल, समाजसेवक असेल, शिवसेना असेल, ही सगळी नावं संघटनेच्याच माध्यमातून पुढे आले सामाजिक क्षेत्रात. यश जोशी कल्याणवरचे आमचे सन्मान्य अतिथी यांना आपण सन्मानित करणार आहोत. यश जोशी कल्याणचे सन्मान्य अतिथी मी गोरखनाथ सुतार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जयेश शेलार शाखा प्रमुख लाप यांनाही विनंती करतो आपणही पुढे यायचं आहे. यश जोशी यांचा सन्मान होत आहे. शाखा ही संकल्पना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रचंड स्ट्रॉंग नेटवर्क ऑन द ग्रासरूट आणि हेच शाखा काम करत असतात सातत्याने. पडल्यानंतर चेंडूला कट करायचा प्रयत्न. एक धाव पूर्ण होते या ठिकाणी. तर षटकं पूर्ण झाले 2 आणि 2 षटकांचा संख्या झाली 11. अजूनही मैदानावर 34 धावांची गरज आहे आणि षटकं बाकी 2 म्हणजे 12 चेंडूमध्ये या 34 धावा 17 धावा प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी करावं लागेल. स्वतः ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळली जाते गोरखनाथ बारको सुतार सरपंच आमचे सन्माननीय सरपंच या ठिकाणी सगळ्या मान्यवरांचं स्वागत करत असताना त्यांच्याच नावाने ही स्पर्धा सरपंच चषक 2025 म्हणून सापे ओळखली जाते. अत्यंत सुंदर स्पर्धा आणि फ्री एंट्री या ठिकाणी सगळ्या गावांसाठी ठेवले. बोला गणेशजी बोला. जयेश शेलार आपण लापेचे शाखा प्रमुख आहात, पुढे यायचं आहे आपण. चला जयेश शेलार. त्यानंतर आमिर शेख आपणही पुढे यायचं आहे. आमिर शेख. जयेश शेलार यांना आपण सन्मानित करीत आहोत. माहिती शाल प्रेमाचं प्रतीक फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह या माध्यमातून गोरखनाथ सुतार यांच्या शुभ हस्ते लापेचे शाखा प्रमुख यांना आपण सन्मानित करतोय. त्याच्यानंतर पुढील सन्मानाकडे जातो आपण. आमिर शेख यांना आपण सन्मानित करतोय. गोरखनाथ सुतारांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण आमिर शेख यांना सन्मानित करायचं आहे. आमिर खान आहेत ते. मला वाटतं बॉलिवूडचा आमिर खान मात्र 3रं लग्न करतोय. आणि या ठिकाणी आमचे अतिथी आमिर खान यांचा सन्मान होतोय. धावसंख्या 11. 33 धावांची अजूनही 34 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू किती शिल्लक आहे ज्ञानेश्वर? 12 चेंडू आणि 34 धावा म्हणजे प्रति षटकाच्या मागे 17 धावांचं गणित आहे. सुरेश घरत आणि फारुख बर्डी पंचांच्या भूमिकेत. पडल्यानंतर चेंडू उचलण्याचा प्रयत्न. सगळ्यात मुख्य गोष्ट जसं मी यष्टीरक्षकांविषयी बोललो, अनिल गोलतकर वन ऑफ द ग्रेट कीपर ऑफ टिळक चौक कल्याण, साई प्रसाद विरार आणि टिळक चौक कल्याणसाठी भरपूर वर्ष खेळले विवेक कदम त्यांचे कॅप्टन 9 फेब्रुवारी उद्या त्यांचा गेट टुगेदर आहे. बोला बोला. दत्तू दादांना विनंती करतो आपण पुढे या. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुरेश चव्हाण आपण पुढे यायचंय. याच वेळेला गॅपमधून काढला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाण्याची शक्यता नाही. 2च धावा.
आउटफिट फास्ट आहे ऑफ आणि ऑन साईडला दोन्ही एंडने मी बघतोय. एकदा चेंडू जर इनसाईड सर्कलला त्यांनी क्रॉस केला तर त्याला थांबवणं खूप कठीण जातं आणि तुमच्याकडे तसे फिल्डर्स असायला पाहिजे जे ॲथलीट असतील, धावपट्टू असतील, जे चांगल्या पद्धतीने धावून त्या चेंडूंना थांबवू शकतील. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते ती आता 13 या धावसंख्येवर. अजूनही मैदानावर धावा हवेत ते 32 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू 32 धावा सामना जिंकण्यासाठी किंग काणेवली या संघाला. चांगला गणवेश, चांगला ड्रेस कोड. प्रेक्षकांची संख्या आज शनिवार 8 फेब्रुवारी लॉफ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. मात्र सकाळपासून जे धावांचा वेग आहे, जेव्हा धावांची सरासरी. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. जय महाराष्ट्र. सगळे शिवसेनेचे सगळे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. खूप आनंद वाटतंय. असंच सातत्याने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न सातत्याने साकार करत राहा. 80% समाजकार्य आणि 20% राजकारण हे घोषवाक्य आहे शिवसेनेचं आणि त्याच पद्धतीने सातत्याने सत्ता असो या नसो काम करत राहणं, लोकांची सेवा करणं हे धर्म आहे आपलं. चेंडू पडल्यानंतर लॉफ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत एक धाव पूर्ण होते. शिवसेना या पक्षावर मी जवळजवळ 10 वर्ष बोलू शकतो, एवढी डेटा माझ्याकडे. मला आठवतं आहे काल, आज आणि उद्या एक पुस्तक होतं. त्यावेळेला मुख्यमंत्री मनोहर जोशी सर होते आणि त्यांच्या शुभ हस्ते ते उद्घाटन झालं. ते प्रबोधनच्या मातृभूमीवर गोरेगाव इथे प्रबोधन मुंबई T20 लेदर क्रिकेटची स्पर्धा. चीफ पॅट्रॉन दिलीप वेंगसरकर. ही स्पर्धासुद्धा सातत्याने भरपूर वर्ष आम्ही कव्हर केली. वन ऑफ द टॉप लेवल टुर्नामेंट ऑफ MCA. भिवंडीकरांनो, आनंदाची बातमी हेच आहे की लवकरच तुमच्या भूमीवर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम होतं आहे आणि हे नक्कीच इंटरनॅशनल स्टेडियम जे असेल ते तुमच्यासाठी एक नंदनवन असेल. सामना सुरू होतो आहे. बॅटन पॅचमध्ये चेंडू आहे, खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेट करतायत मात्र क्षेत्ररक्षक. सुंदर पद्धतीने जेल टिपत असताना आतिश. धन्यवाद सर. जय महाराष्ट्र. थँक्यू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. थँक्यू सर. थँक्यू. क्या बात आहे. बघा आमच्या शिवसैनिकांना खूप बरं वाटलं आहे हे सगळं ऐकून. बरोबर आहे, कारण आपला संपूर्ण आयुष्य एक नाही हो 4 पिढी आपण बघतो. अगदी प्रबोधनकर ठाकरेपासून पाहिलं, हिंदू हृदय सम्राट सातत्याने. मी बाळासाहेबांचा फार मोठा चाहता आहे. त्यांच्याकडून मला एक नाही तर 2 प्रशस्तीपत्र मिळालेत समालोचनासाठी. सर, मागापासून तुम्ही आमच्या विभागाची खूप स्तुती करतात. तुम्हाला सांगू इच्छितो इथे इंटरनॅशनल स्टेडियम होत आहेत, त्याच्या सोबतीला समृद्धी महामार्ग गेलेला आहे, बडोदा महामार्ग गेलेला आहे आणि मुंबईचं जे प्राधिकरण आहे स्थानिक, ते प्राधिकरण येथील 47 गावांना पडलेलं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये प्रति मुंबई इथे उभी राहिलेली तुम्हाला निश्चितपणे दिसून येईल आणि याला अधिक खूप काही कालावधी जाणार नाही आहे. येत्या 4-5 वर्षामध्ये पूर्णपणे दिशा बदललेली असेल. नक्कीच नक्कीच. कारण भिवंडीचं एक लक्षात घ्या, पूर्ण भारताच्या आर्थिक बाजूमध्ये भिवंडीचा फार मोठा वाटा आहे. वॅरोझिंगच्या माध्यमातून, डेव्हलपमेंटच्या माध्यमातून, उद्योगाच्या माध्यमातून, इंडस्ट्रीजच्या माध्यमातून त्यांचा GDPमध्ये फार मोठा वाटा आहे. चेंडू बॅटन पॅचमध्ये ऑन साईडला प्लेस करायचा प्रयत्न, चेंडू कव्हर करेपर्यंत त्या ठिकाणी एक सिंगल पूर्ण होते. 45चं टार्गेट आहे. या सिंगलने धावसंख्या पुढे सरकते ती आता आपण 15 या धावसंख्येवर. अजूनही 30 धावांची गरज आपल्याला या ठिकाणी आहे. आत्ताच बजेट आपण पाहिला, त्यामुळे भारताला स्ट्रॉंग करण्यामध्ये, समृद्ध करण्यामध्ये प्रत्येक नागरिक आपल्या देशाने आपल्याला काय दिलं याच्यापेक्षा आपण देशाला काय देतोय हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने भिवंडीचा प्रत्येक नागरिक कष्ट करतोय, मेहनत करतोय प्रचंड. ते करणं आवश्यक आहे. आणि जसं उल्लेख केला गणेशने की समृद्धी मार्ग इथून जातोय, भविष्यामध्ये मोठे मोठे हायवेज इथून जाणार आहेत. भविष्यात हा अजून एक सुंदर मुंबई म्हणून उपनगराचा ओळखला गेला तर आश्चर्य वाटायला नको. सो स्टील रिक्वायर्ड 30 धावांची गरज आहे आणि 6 चेंडूमध्ये या 30 धावा करायचे आहेत. एक गाव आहे पालघर जिल्ह्यामध्ये, वसई तालुका आहे. वसई तालुक्यामध्ये एक गाव आहे कोचिवडे. याच कोचिवडे गावाने जंबो उर्फ जोसेफ दिला. याच कोचिवडे गावाने नितीन कोळी दिला. याच कोचिवडे गावाने सुयोग दिला ज्यांनी सुप्रीमोमध्ये सामन्याला टर्न केलं राजेंद्र लेव्हनसाठी. याच कोचिवडे गावाने डॅनियल दिला. याच कोचिवडे गावाने नितीन दिला, गिरीश दिला. सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स. वळी आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आली आहे, ते करण पाटील यांच्याकडून. मॅन ऑफ द सिरीजसाठी सोपान सुतार यांच्याकडून कूलर आला आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर आला आहे मनोज जाधव यांच्याकडून. या सगळ्या लोकांचे 3 कूलर आलेले आहेत
आणि या सगळ्या लोकांचे तसंच आमचे अनिल कांगणे यांच्याकडून सुद्धा कूलर आलं आहे उत्कृष्ट फलंदाजासाठी. या सगळ्या लोकांचे आम्ही मनातून कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतोय. असंच प्रेम तुमचं सरपंच चषक सापेवर असू द्या, असंच प्रेम आमच्या संतोष सुतारवर राहू द्या. जय श्री कृष्ण. कारण संतोष कृष्णाचा परमभक्त आहे म्हणून ते माझे अत्यंत जीवलग आहेत आणि आमची मैत्री कृष्णाच्या भक्तीच्या माध्यमातून आहे हे अत्यंत म्हणून मी संतोषला कधी नाही म्हणत नाही. तू कुठलीही तारीख सांग मी येणार. सामना फास्ट खेळू बाबा. गोलंदाज आलेत आता मैदानावरती ते भूषण पाटील. चेंडू शिल्लक आहेत 6, धावा आहेत 30, कंपल्सरी चेज आहे. थोडं फास्ट खेळवायचे आहेत. बॅकफुटला थांबून चेंडूला क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने ते बॅकफुटला आले होते तेव्हा मला वाटलं ऑफसाईडला खेळतील. 4 धावा ना, तर 4 धावा का होईना आलेले आहेत. असं म्हणतात मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये कुठलेही फटके चालतात. आले T20च्या माध्यमातून किती वेगवेगळ्या फटक्यांची क्रांती झाली आहे. मागच्या काही दिवसांमध्ये एक रील चालू होतं की अंडरामध्ये जे फटके होते ते आता ओव्हरमध्ये येतात. उलट्या बॅटनी पद्धतीने खेळणं, या सगळ्या पद्धतीचे फटके नवीन नवीन क्रांती येतात. चेंडू शिल्लक आहेत 5, धावा हवे 26. 5 चेंडू 26 धावा. ओ लेट स्विंग झाला. पडल्यानंतर जास्त उसळला. बॅकफुटला आले फलंदाज. खेळायच्या अगोदर त्या ठिकाणी यष्टीरक्षक कव्हर करत असताना थोड्या वेळाने करतो. चेंडू शिल्लक आहे 4, धावा हवी 26. 4 चेंडू 26 धावा. खाली बसून संदीप पाटील स्टाईल उचलायचा प्रयत्न. मोठे फटके खेळणं बंधनकारक आहे. मात्र एक सिंगलने काय होऊ शकणार नाही. मात्र 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये 25 धावा. 3 चेंडू जरी 6 आल्या तरी 18 होतील. कंपल्सरी चेस असल्यामुळे म्हणून असं म्हणतात की धावसंख्येला समोर ठेवून चेस करणं आवश्यक आहे. तुमच्या डोक्यामध्ये ती कल्पना असायला पाहिजे की मला या षटकात आस्किंग रेट किती आहे, धावांची गती किती हवी आहे, त्याच्यापेक्षा 2 धावा मी जास्त कसं करीन. म्हणजे 6 हवी आहे तर 8 करायला पाहिजे, 8 हवी तर 10 करायला पाहिजे. हे ऑस्ट्रेलियन स्टाईल, साऊथ आफ्रिकन स्टाईल तुमच्याकडे असायला पाहिजे. तो सामना तुमच्या लक्षात आहे. ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिकेचा 440 धावा. दोन्ही संघ समोरासमोर कसं चेस करत होते, कसं कुठल्या पद्धतीने फाईट करत होते. अशा पद्धतीने तुम्ही जर सकारात्मक वृत्ती ठेवाल तर नो डाऊट भिवंडीचे क्रिकेट सुजलाम सुफलाम होईल या बाबतीत शंका नाही. माझे सहकारी मित्र ज्येष्ठ समालोचक डॉक्टर गवळी सामना बघतायत. त्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. सिद्दीक बाबे भिवंडीचे अत्यंत दर्जेदार ज्येष्ठ समालोचक, यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा. कव्हर करेपर्यंत कारण 4 लिजन कॉमेंटेटर्स आहेत ज्यांना 30-35, मला 47 वर्ष झालेत. 35 वर्ष सिद्दीक बाबेला झालेत. 30 वर्ष डॉक्टर गवळीनाही झालेत. हरीश पांड्या यांनाही तेवढेच वर्ष झालेत. त्यामुळे हे सगळे कितीतरी वर्ष सातत्याने टेनिस विश्वासाठी हरीशने इंटरनॅशनल क्ले स्पोर्ट्स सगळे स्पोर्ट्स हे सुद्धा कव्हर करतात आमच्याबरोबर. आणि त्यामुळे हे सगळे चांगले समालोचक आहेत. ते कितीतरी वर्ष आपल्या आयुष्यातले कितीतरी वर्ष त्यांनी टेनिस विश्वाला दिले आहे. जिथून आम्ही घडलो आहे ते आमचा अवकात आहे. त्यामुळे ते कधी आम्ही विसरत नाही. टेनिस विश्वाला जास्त वेळ देणं हे आमचं बंधनकारक आहे. पडल्यानंतर चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, मात्र टप्प्याटप्प्याने चेंडू संपत चालला आहे. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 1 आणि धाव हवी आहे मैदानावरती 24. ऑन द पेपर इम्पॉसिबल. बॉलर आहेत भूषण पाटील. स्ट्राईकवर आहेत योगेश. बॅट अँड पॅटच्या मध्ये योगेशने उशिरा का होईना बॉटनांचा वापर करत असताना चेंडूला लॉफ्ट केलाय मात्र 4 धावांसाठी. आणि त्यामुळे हा सामना 19 धावांनी इथे जिंकलेला आहे. ते म्हणजे जयेश मदन विकी स्पोर्ट्स कुक्से या संघाने. मनपूर्वक त्यांचं अभिनंदन. आणि तसंच किंग कानोलीने नक्कीच प्रयत्न केला. मात्र सामनावीर या आपण घोषित करूया कुठल्या संघातील खेळाडू आहे ते ज्ञानेश्वर मला सांगतील. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. या आपण डीजेकडे जाऊया. मॅन ऑफ द मॅच थोड्याच बाहेर. आकाश मॅन ऑफ द मॅच आहे. आकाश ज्यांनी 4 चेंडूमध्ये तब्बल धावा तुटल्या होत्या ते 13 आणि परत 4 धावा देत असताना 1 गडी सुद्धा बाद केलाय. म्हणून आकाशची निवड आम्ही या ठिकाणी करतोय. आकाश यांनी स्टेजवर यावं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी. जे जयदीप मदन बंटी स्पोर्ट्स बोरुली या संघात बंटी जयदीप मदन विकी स्पोर्ट्स कुक्से या संघाचे खेळाडू आहेत. त्यांनी स्टेजवर येऊन मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारावं. आपण स्टेजवर यायचं आहे. दरम्यान दिनेश भोईर साहेब उद्योजक
अतकोली यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत या चषकासाठी. त्याचप्रमाणे या ठिकाणी सहभागी सर्व संघांसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. दरम्यान आकाश प्लीज आपण मंचावर यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे जी आम्हाला MD यांच्या सौजन्यानं लाभलेली आहे. मी सन्माननीय अतिथींना सागर जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते ती ट्रॉफी आपण प्रदान करायची आहे. त्याचप्रमाणे कुछ मीठा हो जाए दीपक सुतार विनंती करतोय. आपण देवानंद माळी यांच्याकडनं स्वीट बॉक्स येतो प्रदान करायचं आहे. बाळकृष्ण सुतार यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हेल प्रदान करायचे. आम्हाला संदेश पाटील साहेब यांच्याकडनं लाभलेला आहे. आणि गिफ्ट हॅम्पर आहे जे आम्हाला MD मदन जाधव यांच्याकडनं लाभले. गणेश बजागे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण प्रदान करायचं आहे. MD जाधव यांचं अतिशय मोलाचं योगदान आहे. पहिल्या दिवशी सर्वांसाठी भोजन आपण अनुभवलं आणि उद्याचा दिवस रविवारचा दिवस त्यांच्या सौजन्यानं सर्वांसाठी भोजन आहे. तर भोजनाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. आणि मगाशी ज्या पद्धतीने अय्यर सर म्हणाले की अन्नदाता सुखी भव, MD साठी नक्कीच आम्ही अशा शुभेच्छा देऊ. दरम्यान आकाश यांचे मनपूर्वक स्वागत आहे. आणि सज्ज असतील पालघरचा सुपुत्र व्हॉइस ऑफ पालघर, पालघर जिल्ह्यामध्ये अतिशय सुंदर रीतीनं समालोचन करणारा, मुंबई शहरात सुद्धा ज्याने अनेक स्पर्धांना मोलाचं योगदान दिलंय तोच उत्कर्ष पाटील सज्ज असेल पुढील सामन्याच्या समालोचनासाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद सरपंच जग सापे बाळ सुब्रमण्यम अय्यर सरांना पण ऐकतायत. सेकंड राऊंडचे सामने 3 षटकांचे असतील लक्षात घ्या. गायकवाड सर आहेत, अय्यर सर आहेत. भरपूर छान पद्धतीने मात्र समालोचन आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला बाबनदेव कुरुंद आणि गावदेवी सापे हा सामना मात्र आपल्याला